पहिलं घेऊ आपण जुना आणि नवा बुधला. काय वचन आहे? जुना आणि नवा बुधला. बुधला म्हणजे माहिती आहे सगळ्यांना? बुधला म्हणजे काय? जुन्या काळी होते नाही का बुधले आपल्या जुन्या घरामध्ये, काय म्हणत त्याला? मुजा. आमच्याकडे मुजा म्हणत. मुजी. बुधला, जुना आणि नवा. वाचा बघू मत्ते 9:17. मत्ते 9:17. मत्ती का किताब उसका 9वां अध्याय 17वां वचन. जरा जल्दी जल्दी करें. पन्ना नंबर 14 मत्ती की किताब उसका 9वां अध्याय वचन 17. और लोग नया दाखरस पुरानी मशकों में नहीं भरते, क्योंकि ऐसा करने से मशकें फट जाती है और दाखरस बह जाता है और मशकें नष्ट हो जाती है, परंतु नया दाखरस नई मशकों में भरते हैं और वे दोनों बचे रहते हैं। आमीन, आमीन। इस वचन के द्वारा आज प्रभु हमारी सहायता ज़रूर करेंगे। ध्यान से ये वचन को सुने और वचन को अपने दिल में बिठा लें। जुना जो पुराना मस्का है, मस्का बुधला, उसमें नया दाखरस नहीं भरते. जुन्या बुधल्यामध्ये नवीन द्राक्षरस भरीत नाही. भरला तर काय होईल? बुधला फुटेल आणि द्राक्षरसाचा नाश होईल. आता ह्या बुधल्या हा कशा संदर्भात आहे? किसके प्रकार से है? वो पुराना मनुष्य. जो पुराना मनुष्य है उसे पुराना मस्का कहा गया है. नए मस्के में, नवीन बुधल्यामध्ये नवीन द्राक्षरस भरला जातो आणि बुधला आणि द्राक्षरस दोन्हीही सुरक्षित राहतात. वाचा योहान 3:3. दोघं एकदम अनुरूप अशी वचनं आहेत. दोनों वचने जो है एक दूसरे से बिल्कुल सही सही मेल खाती है. पढ़िए. पन्ना नंबर 132 यूहन्ना उसका 3रा अध्याय वचन 3. यीशु ने उसको उत्तर दिया, मैं तुझसे सच सच कहता हूँ, यदि कोई नए सिरे से न जन्मे तो परमेश्वर का राज्य नहीं देख सकता। आमीन, हालेलुया, हालेलुया। क्या कहा प्रभु ने? यदि कोई नए सिरे से न जन्मे तो वो प्रभु का राज नहीं देख सकता. वरून मी तुला, येशूनं त्याला उत्तर देऊन म्हटलं, मी तुला खचित सांगतो, वरून जन्माला वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. आता निकोदेम त्याला म्हणाला, माणूस म्हातारा असता त्याला जन्म कसा घेता येईल? दुसऱ्यांदा आपल्या आईच्या पोटात जाऊन त्याला जन्म घेता येईल काय? येशूने उत्तर दिले, मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. पाणी बाप्तिस्मा घे म्हणजे तू पवित्र आत्म्याचं दान पावशील. पवित्र आत्मा से नए सिरे से जन्मे बगैर कोई भी परमेश्वर के राज में जाने के लिए समर्थ नहीं है. छठा वचन वचन छठा. क्योंकि जो शरीर से जन्मा है वह शरीर है, और जो आत्मा से जन्मा है वह आत्मा है. आमेन. जे देहापासून जन्मलेले ते देह. जुना बुधला. हॅलो. देहापासून जन्मलेले ते देह. जुना बुधला. याचा अर्थ काय? जुना बुधला. आत्म्यापासून जन्मलेले ते नवा बुधला. काल आपल्याकडे 4 लोकांचा बाप्तिस्मा झाला. जुना बुधला आता नाही, आता नवीन आत्म्याचा बुधला आहे. आमेन. आता आत्म्यानं त्यांचा जन्म झालेला आहे. मी तुला 7वं वचन 7.
अचंबा न करना कि मैं तुझसे कहा तुझे नए सिरे से जन्म लेना अवश्य है। मी तुम्हाला वरून जन्मलं पाहिजे हे मी तुला सांगितलं, म्हणून नवल मानू नको. वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तू ऐकतोस, परंतु तो कोठून येतो व जातो हे तुला ठाऊक नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे तो तसाच आहे, तो वाऱ्यासारखा आहे, तो देहाच्या बंधनामध्ये नाही, तो आत्म्याच्या मोकळीकतेमध्ये आलेला आहे. काल 4 लेकरं आत्म्यामध्ये आली, जुने बुधले त्या पाण्यामध्ये फुटले, जुने बुधले त्या पाण्यामध्ये फुटले आणि जे वर आले ते ख्रिस्त स्वरूप वर आले. आमेन, हालेलुया. पहा आमची निकिता ताई किती आनंदित आहे. यश, माझं जुनं सर्व होऊन गेलं आहे, पाहते नवीन झालं आहे. हा नव्या जन्माचा आनंद खूप मोठा असतो प्रियानो, आणि मला माहीत आहे तुम्ही सर्वांनी तो घेतलेला आहे. आमेन. आणि त्या दिवसापासून आपलं जीवन बदललेलं आहे, पूर्णपणे बदललेलं आहे. आपण नवीन झालेलो आहोत. जुना बुधला फुटला, चौघांनी काल जुना बुधला फोडला. आता त्या नवीन बुधल्यामध्ये काय घालायचं आहे? राक्षरस. काय घालायचं आहे नवीन बुधल्यामध्ये? काय घालायचं है? नए मस्के में क्या डालना है? दाख मधु. दाख मधु का मतलब क्या है? प्रभु का लहू. आमेन. द्राक्षरस दिला ना प्रभूनं, आणि काय म्हटलं की आहे माझं रक्त आहे. दाख मधु का मतलब क्या है? प्रभु का लहू, प्रभु का खून. वही आज हम लेने जा रहे हैं. आमेन. नए सिरे में, नए सिरे से, नए मस्के में, नवीन बुधल्यामध्ये नवा द्राक्षरस, जे प्रभूचं रक्त आणि मांस, ते आज आपण परत घालणार आहोत. आमेन, हालेलुया. पहा योहान 6 अध्याय 53 ते 58. योहानाचं शुभ वर्तमान, योना का सुसमाचार, उसका 6 अध्याय 53 से 58 तक. पन्ना नंबर 53 to 58. पन्ना नंबर 139, यूहन्ना उसका 6 अध्याय वचन 53 से 58 तक. यीशु ने उनसे कहा, मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जब तक तुम मनुष्य के पुत्र का मांस न खाओ और उसका लहू न पियो, तुम में जीवन नहीं. आमेन, हालेलुया. क्या कहा प्रभु ने स्वयं? जब तक तुम प्रभु मेरा मांस न खाओ और मेरा लहू न पियो, तब तक तुम में जीवन नाही. पास्टर विनायक जरा मराठीमध्ये वाचा, मोठ्यानं 58पर्यंत वाचा. योहान 6 वचन 53. म्हणून येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही व तुम्ही त्याचे रक्त प्याला नाही, तर तुम्हामध्ये जीवन नाही. आमेन. तर तुम्हामध्ये जीवन नाही. मग आज आम्ही जे करणार आहोत ते मरणासाठी करणार आहोत की जीवनासाठी करणार आहोत? जीवनासाठी. बरोबर आहे. जुन्या बुधल्यामध्ये घालणार आहोत की नव्या बुधल्यामध्ये घालणार आहोत? नक्की ना? विचार करा. वचन म्हणतं, मी नाही म्हणत, मी फक्त तुमच्या पुढे ठेवतोय. पहा, पुढे वाचा. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सर्व काळचे जीवन आहे. हालेलुया. आणि मीच त्याला, जो माझं मांस खातो, फक्त मांसच खातो का? रक्त पितो. रक्त पित. हालेलुया. रक्त पित. नवीन बुधल्यामध्ये नवीन द्राक्षरस, त्याला सर्व काळचे जीवन आहे. त्याला सर्व काळचं जीवन आहे. इथे तो कसाही असो, गरीब असो, लंगडा असो, लोळा असो, पांगळा असो, रोगग्रस्त असो, कसाही असो, पण त्याला सर्व काळचं जीवन आहे. जीवन आहे. आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. यस. कोणाला?
ज्यानं ज्यानं. प्रभूचं मांस खाल्लं, रक्त प्यालं, त्याला प्रभू म्हणतो मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवेन आणि तो माझ्याबरोबर असेल, राज्य करेल. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण माझे मांस खरे अन्न आहे, माझं मांस खरे अन्न खरे आहे, अन्न आहे, व माझे रक्त खरे पेय आहे. माझे रक्त खरं पेय आहे. जो माझे मांस खातो, माझे रक्त पितो, हम्म. तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. आमेन. आता ते दोघे एक झालेत. त्याचं रक्त ह्याच्यामध्ये आलंय, त्यामुळे ते पित्याचं रक्त पुत्रामध्ये, पुत्राचं रक्त माझ्यामध्ये. हालेलुया. मग आता जगतो कोण? कोण जगतो? प्रभू येशू स्वतः. तो जगतो. यापुढे मी जगतो असं नाही, प्रभू येशू माझ्यामध्ये जगतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कलेक्टर, समझा एक सरकारी अफसर, हम उसके स्थान पर एक कलेक्टर को रखें. वो जो कलेक्टर होता है या मामलतदार होता है, जो भी कोई सरकारी अफसर होता है, वो क्या अपने अस्तित्व को भूलता है? त्याला आठवण असते ना, मी कलेक्टर आहे. झोपला तरी त्याला आठवण आहे मी कलेक्टर आहे. उठताना त्याला आठवण आहे मी कलेक्टर आहे. 2 नंबरला बसला असेल तरी त्याला आठवण आहे मी कलेक्टर आहे. येस ऑर नो? बरोबर आहे. त्याचप्रमाणे प्रभू जर माझ्यामध्ये राहतो, ही मला जाणीव हवी की नको? मी कोण आहे? मी कोण आहे? बोला बोला. बरोबर आहे. त्या कलेक्टरला जाणीव आहे कि मैं कलेक्टर है, मला अधिकार है. उस कलेक्टर को एहसास है कि मैं कलेक्टर हूँ, मुझमें शक्ति है, मुझमें अधिकार है. अब जब प्रभु मुझमें जीते हैं तो मुझे एहसास नहीं होता कि प्रभु मुझमें है, मैं प्रभु में हूँ. प्रभु मुझमें है तो प्रभु की सारी ताकत, प्रभु की सारी औकात मुझमें है या नहीं? जब उस कलेक्टर को मालूम है रात दिन, तो क्या हमें मालूम नहीं है कि मैं मसीहा हूँ, मसीहा मुझ में जीते हैं, मसीहा मुझसे कार्य करते हैं? तो मेरे मुंह से, मेरे दिल से बकवास की बातें निकलेगी या अधिकार की बातें निकलेगी? सोचिए. मेरी आंखें क्या देखेगी, कैसे देखेगी? मेरे होंठ क्या बोलेंगे, कैसे बोलेंगे? तो यह एहसास प्रभु हमें दिलाता है कि तुम मुझ में, मैं तुम में. परत वाचाल का ब्रदर ते 2 शेवटची वचनं? जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. आमेन. दोघं एक झाले नाही का? आता ज्याच्यामध्ये प्रभू राहतो त्याला ही जाणीव सर्वदा असली पाहिजे की मी प्रभू आहे. प्रभूचा अधिकार त्यानं मला दिलेला आहे. मी माझा अधिकार, माझी शक्ती तुम्हाला देतो. ही जाणीव जेव्हा आम्ही विसरतो तेव्हा आम्ही काहीच राहत नाही. तेव्हा आम्ही जगातले होतो, जगामध्ये लाईन मारत फिरतो. मी प्रभू आहे हे आम्ही विसरतो. एखादं सौंदर्य दिसलं का त्याच्यामागे लाळ घोटीत फिरतो आणि शेवटी सैतानाचं होऊन जातो. जे प्रभू करेल ते कधीच करणार नाही आम्ही, कारण आम्हाला जाणीवच नाही आहे की मी प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आज हे प्रभूचं मांस आणि रक्त आम्हाला प्रभूमध्ये बनवतं, प्रभूमध्ये एक करतं. तो लाईन मारणार नाही. तो इकडे तिकडे रस्त्याला कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे घुसणार नाही, याच्याबरोबर तिच्याबरोबर नो. पण ज्या दिवशी बाप्तिस्मा घेतला त्या त्यांनी कमिटमेंट केली आहे, मी तुझ्या वचनात चालेन. हालेलुया. कमिटमेंट केली ना तुम्ही की नाही केली? कोणाशी केली? कोणाशी? प्रभू येशूशी. आज परत प्रभू भोजन घेताना 10 वेळा विचार करा. अयोग्य प्रकारे घेईल तो काय होईल?
साप. मला भीती वाटते बाबा. विचार करा, माझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी आहे का, की सैतान रूपधारी आहे? माझ्यामध्ये ख्रिस्त आहे याची जाणीव मला आहे का? हालेलुया. 1 योहान 1:7. पन्ना नंबर 300. पन्ना नंबर 332. लवकर लवकर. पहला पहिला योहान योहान का पहला अध्याय. पत्र, उसका पहला अध्याय, उसका 7वां वचन. वचन 7. पर यदि जैसा वह ज्योति में है वैसे ही हम भी ज्योति में चले हाँ. तो एक दूसरे से सहभागिता रखते Yes. हैं फिर से और- प्रभु यहाँ कहते हैं, और उसके पुत्र यीशु का लहू हम सब पापों से शुद्ध करता है. आमेन, हालेलुया. जैसा वो ज्योति में है, उसकी ज्योति में यदि हम चलें तो हमें जीवन है. तर मराठीमध्ये वाचा. 1 योहान 1 अध्याय वचन 7. परंतु जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत तो असलो प्रकाशात आहे. प्रभू येशू जसा तो प्रकाशात आहे तसे आपण जर प्रकाशात चालत असलो येस तर आपले एकमेकांशी भागीपण आहे. तर आपले एकमेकांशी भागीपण आहे. जो प्रकाशात चालत नाही, प्रभूच्या वर्तनाप्रमाणे जो वर्तत नाही, त्याच्याशी आपलं काय भागीपण? भागीपण आहे. माझा मुलगा जर प्रभूच्या मार्गात चालत नाही, इकडे तिकडे फिरतोय रात्री या कोपच्यात त्या कोपच्यात, तर माझं माझ्या मुलाशी भागीपण होऊ शकेल का? हॅलो. जसा तो प्रकाशात आहे तसा मी जर प्रकाशात चालतो तर मी मोहात अडकलेलो नाही, परस्त्रीच्या परपुरुषाच्या मोहामध्ये मी अडकलेलो नाही, तर मी प्रकाशात चालतो. मी माझ्या आईवडिलांचा अपमान करीत नाही, तर मी प्रकाशात चालतो. नाहीतर मी कुठे चालतो? अंधारात चालतो. मग माझं प्रभूशी काहीही भागीपण राहत नाही. आम्ही त्यांना कधीच तुच्छ मानून सोडून दिलेलं आहे. माझ्या घरातले फोर्स करतात म्हणून मी येतो, बस त्यांना बरं वाटावं म्हणून. प्रभूला बरं वाटावं म्हणून मी काहीच करत नाही. असे आपण आहोत का? धोका. कुत्र आपल्या बोला ओकीकडे परत बोला ओकीकडे परत ओकीकडे परतलं आणि धुतलेली डुकरी, बाप्तिस्मा झाला होता, धुतलेली डुकरी कुठे परतली? गाळाकडे लोळायला परतली. त्या गाळात घाणीमध्ये ही जी खरी म्हण तसं त्यांना झालं आहे प्रियानो. कारण ते विसरले मी ख्रिस्त आहे. जुना बुधला फुटलेला आहे, हा नवीन बुधला आहे, याच्यामध्ये ख्रिस्ताचं रक्त आहे. हे डुकरं विसरलेली आहेत. किती डुकरं गेली आपल्यातून? का गेली? पहा बरं. देवाला दिलेलं आता पुढे चला. 1 पेत्र 3 अध्याय 21 वचन. 1 पेत्र 3 अध्याय 21 वचन. पन्ना नंबर 326. पतरस की पहली पत्री उसका 3 अध्याय वचन 21. उसी पानी का दृष्टांत भी अर्थात बपतिस्मा यीशु मसीह की जी उठने के द्वारा अब तुम्हें बचाता है,
इससे शरीर का मैल को दूर करने का अर्थ नहीं है, परंतु शुद्ध विवेक से परमेश्वर के वश में हो जाने का अर्थ है। आमेन, हालेलुया। बाप्तिस्मा म्हणजे शरीराचा मळ दूर करणं नव्हे. पाण्यामध्ये आंघोळ करायला आपण उतरलेलो नाही, तर त्याचा खरा अर्थ काय आहे? प्रभूशी करार करणं. त्या करारामध्ये आपण येतो. ॲग्रीमेंट हे वन सायडेड नसतं. ॲग्रीमेंट कधीही, करार हा कधीच वन सायडेड नसतो, दोन्ही बाजूनं असतो. अटी असतात, नियम असतात, शर्ती असतात. वाचा 21 वचन. त्याचा लाक्षणिक अर्थ हा आहे की जो बाप्तिस्मा म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर चांगल्या विवेक भावाने देवाशी करार करणे असा आहे. चांगल्या विवेक भावाने मी काय करतो ह्याच्या पूर्ण जाणीवेनं मला प्रभूशी करार करायचा आहे. आपण बाप्तिस्मा घेतला तेव्हा चांगल्या विवेक भावानं आपण देवाशी करार केला. हा मरणाचा करार आहे का जीवनाचा करार आहे? हा जीवनाचा करार आहे. आमेन, हालेलुया. आपण काय मागितलं प्रभूकडे? सर्व काळचं जीवन. मी माझा जुना पापाचा देह गाडून टाकतो, मारून टाकतो, बुधला पडून टाकतो. मी नवीन होतो त्या जीवनासाठी. प्रभू, मी तुझ्या आज्ञा पाळीन, तू मला तारण दे. देणं आणि घेणं करार एका बाजूनं होत नसतो, करार दोन्ही बाजूनं होतो. करार करताना आम्ही काय सांगतो? तुझ्या वचनाशी आम्ही एकनिष्ठ राहू. तुझ्या मंडळीशी जे तुझं शरीर, त्या शरीराशी आम्ही एकनिष्ठ राहू. आहे ना, करार आहे ना. मी माझ्या पत्नीला मारहाण करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी कुकर्म कल्पिणार नाही. हे सर्व वचन आम्ही दिलेलं आहे प्रभूला. आणि प्रभूनं तेव्हा म्हटलं, मुला मी तुला ते राज्यात घेऊन जाईन. करार, दोन्ही बाजूनं केलेला करार. पहा बरं, हालेलुया. कराराच्या पुस्तकातील वचनं पाळीन. नव्या कराराच्या, जुन्या कराराच्या करार पुस्तकातील वचनं, सर्व वचनं पाळीन. हे अभिवचन आपण देवाला दिलं की नाही? वचनं पाळीन. कारण सर्व वचनं पाळून एका वचनाविषयी जो चुकतो तो सर्व नियमशास्त्राविषयी दोषी आहे. बरोबर आहे? वचन दिलं का की नाही दिलं? की प्रभूकडून फक्त घ्यायचं आणि द्यायचं काही नाही, असं चालेल का? प्रभु से लेना, हम लेने के लिए आते. प्रभु ये दे, प्रभु वो दे, प्रभु ये कर, प्रभु वो कर. प्रभु करते हैं. प्यार है प्रभु का, लहू बहा है, उन्होंने प्यार है. लेकिन ये यही रहेगा, जो यहाँ का हम मांगते हैं ना, वो यही रहेगा. लेकिन जिसने प्रभु से करार एग्रीमेंट किया है कि प्रभु मैं ये सारी चीज़ें आपको देता हूँ, मुझे वो चीज़ आप देना कि मेरा विनाश ना हो, मेरा और मेरे परिवार का विनाश ना हो, ये मुझे देना. हा करार आहे. मी तुला सर्वकालिक जीवन देईन, तू माझी आज्ञा पाळ. बस असंच आहे ना, का काही वेगळं आहे? आता प्रभू प्रश्न विचारतो, तू मला वचन दिलं होतं बाप्तिस्मा घेताना, तू पाळलं का? तर करार मोडलास. आणि जो करार मोडतो त्याला काय म्हटलेलं आहे? करार भंगाचं संतान. आपण कोण? करार पाळणारे का करार भंग करणारे? 1 योहान 5वा अध्याय 6 ते 8. पहिला योहान 5वा अध्याय वचन 6 ते 8. जो पाण्याने आणि रक्ताने आला तो हाच आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. तो केवळ पाण्याने नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आणि जो साक्ष देतो तो आत्मा आहे.
कारण आत्मा हा खरेपण आहे. हं, कारण साक्ष देणारे 3 आहेत, हं. आत्मा व पाणी आणि रक्त. रक्त. आणि 3 एकात मिळतात. हं, जर आपण माणसांची साक्ष स्वीकारतो हं. तर देवाची साक्ष अधिक मोठी आहे. आमेन. तर जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली ती त्याची साक्ष हीच आहे. आमेन. हालेलुया. आम्ही करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी प्रभूचे रक्त साक्ष आहे. काय शिकतो आपण इथे? आपण करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी प्रभूचे रक्त साक्ष आहे. ते रक्त कुठे आहे आता? प्रभूचं रक्त आता कुठे आहे? घेतलं ना आपण? हो की नाही? मग साक्ष कोण आहे? जे आम्ही कृत्य केलं, मनानं असो, शरीरानं असो, कल्पनेनं असो, जे काही कृत्य आम्ही केलं त्याला प्रभूचं रक्त साक्षी आहे आणि तिथे ते साक्ष देईल, हिने ह्याने हे केलं आहे. कोण सुटेल? कारण इथून ते रक्त साक्ष देतं. इथून ते रक्त साक्ष देतं. आज परत आपण ती आठवण करणार आहोत की प्रभू तुझं रक्त साक्षी आहे. हॅलो, निभावणार नाही आपण चुकलो तर. साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगानं आपण वेढलेलो आहोत, म्हणून प्रत्येक अडवणारं पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीरानं धावावं की नाही? निभावणार नाही. नाही तर प्रियानं आपण थोडके लोक आहोत. जगातून आम्हाला वेगळं केलं आहे प्रभूनं. आपला वेगळेपणा दाखवायचा आहे जगाला की येस आम्ही वेगळे आहोत, आम्ही जगातले नाही आहोत, आम्ही वेगळे लोक आहोत. ख्रिस्त आमच्यामध्ये रूपधारी आहे. ख्रिस्ताचे गुण आमच्यातून दिसतात, त्याचा प्रकाश आमच्यातून फाकला पाहिजे. येस येस. पहा बरं, विचार करा. त्याच्यानंतर प्रकटीकरण 22:7. प्रकाशित वाक्य उसका 22वां अध्याय और वचन 7. पन्ना नंबर 363, प्रकाशित वाक्य उसका 22वां अध्याय वचन 7. देख मैं शीघ्र आने वाला हूँ, धन्य है वो जो इस पुस्तक की भविष्यवाणी की बातें मानता है. वाचा ब्रदर. प्रकटीकरण 22 वचन 7. पहा मी लवकर येतो, या पुस्तकातील भविष्यवादाचे शब्द जो पाळतो तो सुखी होईल. सुखी. आपण असं म्हणूया की पवित्र शास्त्रातील वचन जो पाळतो तो सुखी. आपण सुखी होण्यासाठी प्रभूशी करार केला ना. हालेलुया. ते सुखी कसं होणार? वचन पाळून का वचन मोडून? पाळून. वचन मोडून तर सुखी नाही होणार. रक्त साक्ष आहे, आपल्यातूनच ते ओरडतंय. त्याला वेदना होत आहेत रक्ताला. तळमळतं प्रभूचं रक्त, प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये तळमळतो. जर आपल्या हातून काही उल्लंघन घडतं तर आत्मा टोचणे लावतो, पण आम्ही ऐकत नाही. पहा प्रकटीकरण 22, 19 आणि 20. वचन 19. आणि जर कोणी या भविष्यवादाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढील तर देव जीवनाच्या झाडापासून व पवित्र नगरातून आणि या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींतून त्याचा वाटा काढेल. या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो. आमेन. असेच हे प्रभू येशू ये. एका वचनाविषयी जो दुसरीकडे पण लिहिलंय ना, सर्व नियमशास्त्र पाळून एका वचनाविषयी जो चुकतो, पूरा नियमशास्त्र का पालन करने के बाद यदि एक नियमों के बारे में वो गलती करता है तो वो पूरे नियमशास्त्र के विरुद्ध गलती करता है, वो दोषी होता है. लिखा है ना. तो हमें इतना सतर्क रहना है कि प्रभु के लहू के खिलाफ हमें कुछ नहीं करना. जो वादा हमने किया, जिस दिन बपतिस्मा लिया उस दिन वादा किया, प्रभु तुम्हारी आज्ञा का पालन मैं करूँगा. पुराना उदला
टूट चुका, अब जो नया है वो मसीहा है। अब जो मैं जीवित हूँ वो मसीहा हूँ। और मसीहा ये गलत काम नहीं कर सकता। यदि मसीहा मुझ में जीवित है तो मैं भी गलत काम नहीं कर सकता, क्योंकि मसीहा और मैं हम एक हैं। कभी नहीं भूलना है। जैसे कलेक्टर अपनी पद, अपनी जो उसकी पोजीशन है वो नहीं भूलता कहीं भी जाओ। इसलिए मैंने पहले ही आपको बताया कि कलेक्टर यदि या मामलेदार या जो भी कोई है वो अधिकार की जगह पर है, वो अपना पद नहीं भूलता कहीं भी जाओ। वैसे ही हम प्रभु मसीहा है तो हम भी खुद को नहीं भूलेंगे कि मैं मसीहा हूँ, मसीहा मुझ में जीवित है। हम नहीं भूलेंगे, कहीं भी जाएंगे तो वो व्यक्ति झूठ नहीं बोलेगा। जो मसीहा है वो झूठ नहीं बोलेगा। जिसमें मसीहा जिंदा है वो झूठ नहीं बोलेगा। जिसमें मसीहा जिंदा है वो रास्ते में किसी लड़की का इंतज़ार करके या लड़के का इंतज़ार करके नहीं बैठेगा। अपने बाप से, अपनी माँ से छुपाएगा नहीं, दुख नहीं देगा, वो सीधे रास्ते पर चलेगा। आमीन। दुख नहीं देगा, क्योंकि उसने वाचा बांधी है प्रभु से। अगर वो वाचा को तोड़ेगा तो वो क्या ठहरेगा? कुत्ता या कुत्ती। हाँ, तो आज फिर से हमें दोहराना है, फिर से हमें प्रभु से वाचा बांधनी है। प्रभु आज फिर से मुझसे गलती हुई है, मुझे क्षमा कर दो प्रभु। आज से मैं फिर से वादा करता हूँ, मैं तुम्हें किया हुआ वादा नहीं भूलूंगा। मुझे क्षमा कर दो प्रभु, मुझे क्षमा कर दो प्रभु। कितने लड़के हैं यहाँ पर जो किसी लड़की के चक्कर में माँ बाप को भी बोलते हैं मैं तुझे मार डालूँगा, मुझे यही करना है। शापित है वो, ज़िंदगी में कभी सुखी नहीं होते, कभी सुखी नहीं होते, बर्बाद। क्योंकि वचन का भंग उन्होंने किया है, अपनी माँ बाप की आज्ञा को तोड़ा है। जैसे कान है वो सुने, क्योंकि दंड तो आने वाला है। ऐसे कर्मों पर दंड आता है। इसलिए प्रभु ने कहा है वचन में, अपने माँ बाप के आज्ञा को मान, उनका सम्मान कर। अगर तो जिंदगी चाहता है, तुझं आयुष्य तुला वाढवायचं आहे, तर तो आपल्या आईवडिलांचा सन्मान आहे ना। आजच्या मुलांना हे समजत नाही। मोठ्या आईबाप सांगतात बाप्तिस्मा घे म्हणून घेतात, पण शेवटपर्यंत पोचू शकत नाही। सगळे गळून जातात, मध्येच नाश पावतात। खेळ करता येईल का आपल्याला प्रभू बरोबर? आपण जगाशी खेळ करू शकतो? प्रभू बरोबर खेळ करता येईल का? सांगा बघू। जिवंत देवाच्या हातात पडणं कसं आहे? भयंकर आहे, भयंकर आहे। त्याचा तडाखा नाही सहन होत आणि कळतही नाही तो कुठून आला। रडायची पाळी येते। हालेलुया। पहा, दशांशाच्या नियमाविषयी आपण चुकतो का? एका आज्ञेविषयी चुकतो तर सगळ्या नियमशास्त्राविषयी दोषी आहे, नाही का? नियमशास्त्राच्या आपल्या दशांशाच्या आज्ञेविषयी आपण चुकतो का? चोरी करू नको ही आज्ञा आहे की नाही, मग दशमांशाची चोरी करतो का? काय उभं राहणार आपण प्रभूच्या समोर? कुठल्या तोंडाने उभं राहणार? वाचा इब्रिकरास पत्र 7वा अध्याय 8वं वचन। इब्री 7:8। पन्ना नंबर 308, इब्रानियों की किताब उसका 7वां अध्याय वचन 8। और यहाँ तो मरणहार मनुष्य 10वां अंश लेते हैं, पर वहाँ वही लेता है जिसकी गवाही दी जाती है कि वह जीवित है। आमीन, हालेलुया। कौन लेता है? आप जो दशांश देते हो कौन लेता है? किसे मिलता है? इंसान को। भले इंसान लेते होंगे, लेकिन मिलता किसको है? वाचा मराठीमध्ये
आठवचन. आणि इकडे तर मरणारे मनुष्य 10वे भाग घेतात, मरणारे मनुष्य 10वे भाग घेतात, परंतु तिकडे तो जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे त्याला ते मिळाले. कोणाला मिळाले? तुमचे मिळाले का? तुमचे मिळाले का? का चोरलं? हॅलो, कान झाकू नका रे, उघडा. काही लोक कान झाकून बसलेत की आम्ही ऐकलंच नाही. देव ऐकतो. हालेलुया, हालेलुया. जोगी साहेब काय करतो? जोगी साहेब काय करतो? म्हणतात कान झाकतो. हालेलुया. आता मला सांगा, ज्या प्रभूनं आपलं स्वतःचं रक्त वाहवून आम्हाला सोडवलं, त्याच्यापेक्षा काही मौल्यवान आहे का तुमच्याकडे परत द्यायला? त्याची फेड कशानं करायची? हॅलो, वाचा पहिला कलस्यकरास पत्र, पहिला अध्याय 13-14. पन्ना नंबर 277, कलस्सियों की पहली पत्री, उसका पहला अध्याय वचन 13 और 17। उसी ने हमें अंधकार से वश से छुड़ाकर अपने प्रिय पुत्र के राज्य में प्रवेश कराया, जिससे हमें छुटकारा अर्थात पापों की क्षमा प्राप्त होती है। वह तो अदृश्य मनुष्य का प्रतिरूप और सारी सृष्टि का पहिलौठा है, क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई, स्वर्ग की व अथवा पृथ्वी की, देखी या अनदेखी, क्या सिंहासन, क्या प्रभुताएं, क्या प्रधानताएं, क्या अधिकार, सारी वस्तु के द्वारा और उसी के लिए सृजी गई है। वही सब वस्तुओं में प्रथम है और सब वस्तुएं उसी में स्थिर रहती है। ब्रदर 13 पासून माझा पहिला अध्याय, कलस्यकरास पत्र, पहिला अध्याय वचन 13। त्याने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवले हां, आणि आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलं। काळोखाच्या सत्तेतून सोडवलं, प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून घातलं। 14 वचन, त्याच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हास आमची खंडणी भरून मिळवलेली सुटका, येस म्हणजे आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे। कशानं मिळाली? त्याच्या रक्ताच्या प्रभूनं आमची खंडणी भरली, प्रभूनं आमची किंमत चुकती केली वधस्तंभावरती, केली की नाही? हो ना. कशानं केली? रक्तानं। मग तुम्ही दशांशानं होऊन त्याची किंमत थोडीशी नाही वळवू शकत? 1% पण नाही म्हणणार मी, कारण ते रक्त मौल्यवान रक्त आहे, ते काही मानवी रक्त नाही, पण आमच्यासाठी त्याने ते वाहिलेलं आहे आणि त्यानेच म्हटलेलं आहे, तू अवघा दशांश माझ्या कोठारात आण. म्हटलंय ना. कोणाला मिळालं ते? मग त्याच्या रक्ताची किंमत दशांश इतकी पण नाही आहे. हॅलो, अहो खाली मान घालणाऱ्यानं जरा वरती मान करून बघा की. हॅलो, त्याच्या रक्ताची किंमत ज्याने आम्हाला विकत घेतलं, सोडवलं, तर त्याच्या रक्ताची किंमत दशांशा एवढी पण नाही आहे. अरे आहे की नाही? अरे बोला, मोठ्यानं बोला. सुटणार नाही. सुटका होईल. कितीही लाड्यागोड्या केल्या, किती प्रेस द लॉर्ड केलं, कितीही दाखवलं की मी फार भक्तिमान आहे, सुटका होईल? नाही. आज परत रक्त घेणार आहात, मांस खाणार आहात प्रभूचं, हे तुमच्या विरुद्ध साक्ष राहील, साक्ष देईल. हा लबाड माणूस, चोरी करणारा दशांशाची. किती बुडवले आजपर्यंत? सगळे हिशोब द्यावा लागेल. खाटेवर नळ्या लागलेल्या असतील. मी खरं सांगतो तुम्हाला, एकेकाळी मीही बुडवला होता आणि माझी तंगडं 6 तुकड्यामध्ये तोडलं गेलं
आणि सगळीकडून जाळ्या लागल्या होत्या. 100 पट भरावं लागलं. हॅलो, मी घाबरतो. आपलं दानार्पण त्याला मिळालंच पाहिजे. तो त्याचा सन्मान आहे. तो त्याचा सन्मान आहे. दुसरं काहीच आपल्याकडे नाही त्याचा सन्मान करण्याचं साधन. एवढंच आहे. अवघात अशा गोष्टी. पण देणारा तोच आहे ना. त्यानं जर तुम्हाला उत्पन्न दिलं नाही तर तुम्ही कुठून देणार? त्यानं तुमची खायची पंचायत केली तर तुम्ही दशमांश देणार कुठून? शक्यच नाही. तेव्हा आपल्याला क्षमा आहे. प्रभू तुम्हाला दिलंच नाही, मी तुला काय देऊ? प्रभू म्हणतो मी तुला 100 देतो, तू मला 10 तरी दे. तेव्हा मला पगार कमी होता, 5,000 होता. तेव्हा मी किती द्यायचो? 500. जेव्हा माझा पगार 50,000 झाला तेव्हा मला किती द्यायला पाहिजे? 5,000. 5,000 प्रभूला? हे काय, हे आपल्याला पटत नाही बाबा. हे नाही. प्रभू काय पैसे मागतो का? प्रभू म्हणतो ठीक आहे, तुला 5,000 होते तेच बरे होते, तू 500 देत होतास, तेवढेच असू दे तुला. तू त्याच लायकीचा आहेस, 50,000च्या लायकीचा नाही आहेस. हॅलो, तो आम्हाला का देतो? की आम्ही त्याचा गौरव करावा, आम्ही त्याचा महिमा वर्णावं. ते म्हणून त्याने आम्हाला निर्माण केले ना. आम्ही वेळेवर काय येतो त्याचा महिमा वर्णावा म्हणून. कुणी कधी येईल, पण आमचा देव हा व्यवस्थेचा देव आहे की नाही? काय म्हटलेलं आहे प्रभूनं? आमचा देव हा व्यवस्थेचा देव आहे. सूर्य 1 मिनिट लेट उगवतो का? देवानं जे निर्जीव वस्तू निर्माण केलेल्या आहेत ते 1 मिनिट तरी लेट उगवतात का? सूर्य, चंद्र, तारे, त्यांचं रोटेशन जे काही आहे त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा तरी फरक होतो का? नाही. ते त्याच्या आज्ञा पाळतात. ट्रेन, आपण किती वेळाला जातो? ट्रेनच्या आधी 10 मिनटं जातो की नाही अगोदर स्टेशनवर? ती प्लेन किती वेळ अगोदर जातो? 3 तास जातो की नाही? इमिग्रेशन वगैरे काय ते करायचं असेल ते, मायग्रेशन, इमिग्रेशनचे काय असेल ते जातो ना. मग देव या सगळ्यामध्ये अगदी खालचा आहे काय? कधी पण या, कधी पण जाओ जाओ घर तुम्हाला. नो, म्हणून आपण कटाक्षानं नियम लावून घेतलेले आहेत की पाळतो आपण की नो, प्रभू आमच्याद्वारे तुझा सन्मान आणि महिमा व्हायला पाहिजे. पहिलं स्थान प्रभूचा महिमा. त्यानं मला त्याच्या रक्तानं विकत घेतले. उसके बहुमूल्य लहू से उसने मुझे खरीद लिया है, तो उसका महिमा करना मेरा पहला फर्ज है. मैं नरक में ही जाने वाला था शैतान के साथ, और आज भी कई लोगों ने वही चुना है. हमें नहीं चाहिए, हमें प्रभु के साथ जाना है. उसने हमें अपने लहू के द्वारा खरीद लिया है. हालेलुया. ये कई कलसियाँ हैं जिसमें बपतिस्मा दी नहीं जाती क्योंकि शैतान ने उनको पूरे अंधेरे में रखा है. तो प्रभु के वचन को तुच्छ मानते हैं. उसमें से निकलकर कुछ लोग यहाँ पर आए, छोड़ दिया उन्होंने वो गंदगी, बपतिस्मा लिया. रेखा है यहाँ पर, यादव है, मंजूरी का मयुरी आहे का? यश. तिनं त्यांच्या त्या जुन्या मंडळ्या सोडल्या जिथे बाप्तिस्मा नव्हता. तिला टोचणी लावली प्रभूनं की तू काय करतेस? वारंवार प्रभू म्हणतो उठ बाप्तिस्मा घे, जुना बुदला फोड, नवीन बुदल्यामध्ये नवीन द्राक्षरस भर. समजलं तिला टोचणी लागली आणि इतक्या लांबून ती इथे येते. सोडून दिलं सगळं जुनं जे वचनाप्रमाणे नव्हतं. कटाक्षानं पाळा, वचन पाळा. 1 करंथी 11 अध्याय 26 ते 31. हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. आपण विधीकडे येत नाही आहोत. हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे प्रत्येकानं. ज्याला जायचं आहे त्याने
ज्याला प्रभूकडे जायचं आहे, सर्व काळ त्याच्याबरोबर राहायचं आहे, त्याने हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. कोरिंथीकरास पहिलं पत्र 11वा अध्याय वचन 26. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रकट करून दाखवता. हालेलुया. काय करतो आम्ही? त्याचं मरण आम्ही प्रकट करून दाखवतो की माझ्यासाठी तो वधस्तंभावरती आहे. आज आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे? प्रभूच्या मरणाकडे. म्हणजे कुठे? त्या वधस्तंभाकडे. पहा, त्याला ज्या वेदना आहेत त्या माझ्या पापामुळे आहेत. ही जाणीव आपण कधीच विसरू नये. वाचा पुढे. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयी दोषी होईल. आमेन. हालेलुया. अयोग्य प्रकारे ज्यानं वचन मोडलेलं आहे, त्याने आज्ञांचा भंग केलेला आहे, धुतलेली डुकरी पुन्हा गाळाकडे परतलेली आहे, असा मनुष्य जर योग्य रीतीनं पश्चाताप न करता त्यातून खाईल आणि पिईल तर तो काय होईल? दोषी होईल. दोषी होईल. आणि हा दोष कशानं जाईल? काही मार्ग आहे का? मला सांगाल का? हा दोष काढण्याचा काही मार्ग आहे का? एकच मार्ग आहे. इथे उभं राहून सांगायचं, मी चुकलो आहे, मी चुकली आहे, मी प्रभूची क्षमा मागते. मनातल्या मनात गुडगुड करून ते होत नाही. सर्वांच्या समोर पत्कर असं प्रभूनं म्हटलं आहे. मनातल्या मनात मी म्हणेन, प्रभू मी काल व्यभिचार केला, मला क्षमा कर. मला नाही वाटत याची क्षमा होईल. तू पदरी घे, प्रभू म्हणतो. सर्वांसमोर तू पदरी घे असं प्रभू म्हणतो. हे कुंसार होणं नाही आहे फादरला गुपचूप. तो फादर सांगेल दोन नंबरमध्ये एक आमच्या बघाय झालं क्षमा, असं इथे नाही. असं नाही. कबूल कर. पहा बरं काय म्हटलेलं आहे? यामुळे तुमच्यामध्ये कित्येक दोषी आहे. इस कारण तुम में कितने रोगी हैं. वाचा. अरे बाबा वाच. 28 वचन. हां. तर माणसाने आपली परीक्षा करावी, माणसानं आपली परीक्षा करावी, मग त्या भाकरीतले खावे हां, व त्या प्याल्यातले प्यावे. आमेन. दोन्ही गोष्टी आहेत. परीक्षा करावी प्रथम, मी योग्य आहे का, आणि मग त्या भाकरीतलं खावं आणि त्या प्याल्यातलं प्यावं. प्यावं. परीक्षा करावी आधी. मी काय काय बोललो. मी मंडळीच्या विरुद्धचे प्रभूचे शरीर त्याच्या विरुद्ध. मी मंडळीच्या विरुद्ध कुठे बोललो? अरे दादा, तू त्या बहिणीविरुद्ध बोललास, ती मंडळीचा अवयव ना. कोणाविरुद्ध बोललास तू? तू त्या देवाच्या सेवकाविरुद्ध बोललास ना घरामध्ये. खूप काही केलं ना. मैफिल जमली ना तुझ्या घरामध्ये देवाच्या सेवकाविरुद्ध. रक्तसाक्ष आहे. त्यामुळे तुमच्या मुलाने ते ऐकलं, अरे इथे पाळकांना काही किंमत नाही आहे, ह्यांचं काय ऐकायचं आपण. पाखं फुटली त्यानं, उडाले सगळे इकडे तिकडे. ज्या घरामध्ये पाळकांना सन्मान आहे ती मुलं सन्मार्गी असतात, सरळ मार्गानं चालतात, भय असतं त्यानं. पण ज्या घरामध्ये पाळकांना भय नाही, पाळकांचं भय नाही, रिस्पेक्ट नाही, रिस्पेक्ट नाही, दोषारोप आहेत, मुलं ऐकतात आणि मग त्यांचं मन बिथरतं. बरं, काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. जबाबदार कोण याला? आपणच. थोडंसं विषयांतर करून सूचना देतो सावधगिरीची. धनुची मुलं आहेत, दोन इथे. धनु आत्ताच प्रभूमध्ये आली, दुःखातून आली, अतिशय संकटातून आली. मुलांनी दुःख पाहिलं, संकट पाहिली. दोन्ही मुलं प्रभूच्या मार्गामध्ये सरळ उभी राहिली.
कारण तिच्या घरामध्ये पाळकांना सन्मान होता. पप्पांनी आपल्यासाठी अमुक केलेलं आहे, पप्पांना विसरायचं नाही. मुलं सरळ राहिली. आजही दोन्ही मुलं अगदी सरळ आहेत. काल बाप्तिस्मा झाला आहे मोठ्या मुलाचा, आर्यनचा. दर शनिवारी तो इथे येऊन बसतो आणि माझ्याकडून शिकतो. दर शनिवारी सुट्टी मिळाली त्याला धावत पळत येतो कॉलेजमधून आणि माझ्याकडे बसून शिकत राहतो. प्रश्न विचारतो, हे असं का, ते तसं का. एकदम शांत झाला आहे. काही काळ त्याचा असा धडपडण्यात गेला होता इकडे तिकडे. आम्हाला भीती वाटली होती, प्रभू हा मुलगा. पण नाही, त्याच्या आईची शिकवण. जोविता ताईकडे बघा, तिची मुलं, तिचं कुटुंब सरळ आहे. कधीसुद्धा त्या घरामध्ये देवाच्या सेवकाच्या विरुद्ध चक्कार शब्द काढला जात नाही. खूप त्यानं मारलं, मी खूप मारलं. त्यात माझा काहीच फायदा नव्हता. वचनभंग होतं, प्रभूचा आत्मा दुखावला होता, मला करावं लागलं. 10 वेळा रडलो प्रभूच्या पायाशी, प्रभू कसं करू, एक सबळ कुटुंब तुटेल. प्रभू म्हणाला, आत्म्याची काळजी घे, देहाची नको. आज आहे सबळ. शिक्षण त्यांनी दिलं मुलांना. खूप लोक आहेत जे आपल्या मुलांना योग्य शिक्षण देतात आणि त्यांची मुलं उभी आहेत. आठवेल तुम्हाला कुठे कुठे आपण चुकलोत. असो, चला पुढे. काय मिळालेलं आहे त्याच्यामध्ये, काय म्हटलेलं आहे, म्हणून तुमच्यामध्ये कुणी आजारी आहेत. 30 वचन, 29 वचन. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो. अयोग्य प्रकारे, मी तुम्हाला अयोग्य प्रकारे सांगितलंय. कुरकुर, पालकांच्या विरुद्ध, मंडळीच्या विरुद्ध, याच्या विरुद्ध, त्याच्या विरुद्ध. आपण अयोग्य प्रकार आम्ही खाणार आहोत असेल तर. दशमांशाविषयी अयोग्य प्रकार. आणि पुढे सांगणारे नजरेचा अयोग्य प्रकार. नजर फार वाईट. अयोग्य प्रकारे खातो व पितो तो काय करतो, प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो. म्हणून यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ अशक्त व रोगी आहेत आणि कित्येक निजले आहेत. हालेलुया. मेले आहेत. निजले आहेत म्हणजे काय झालं, मेले आहेत. कित्येक मेले आहेत. जर आपण आपलाच न्यायनिवाडा केला असता तर ही पाळी आली असते. वाचा बघू पुढे. 31. कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता. हालेलुया. परंतु आपला न्याय करण्यात येतो तेव्हा आपण प्रभूकडून शिक्षा पावतो. येस. अनेक लोक शिक्षेच्या प्रतीक्षेत आहेत आणि आज त्याच्यामध्ये आणखीन भर घालणार आहेत. हे वाढत जाईल. एवढं ऐकून, एवढं सांगून देखील त्यांनी दुर्लक्ष केलं आणि परत खाल्लं. क्षमा न मागता, पश्चाताप न करता. आपणच आपली खाच खणतोय का? बघा, मला बोललंच पाहिजे की नको? सांगा बघू, माझा न्याय करा तुम्ही. मला बोललं पाहिजे की नको? नाही तर एवढ्या लोकांचा नाश होईल. आज वेळ आहे तर पश्चाताप करतील, आपलं पाप पदरी घेतील, मी चुकलो आहे कबूल करतील प्रभूला. चला, आपला मार्ग मोकळा, चला पुढे, थांबू नका. वचन दुधारी तलवारीसारखं आहे, कोणीच काही करू शकत नाही. ते हाड आणि मज्जा भेदून जाणार आहे, जखमा करणार आहे. ज्या अर्थी योग्य प्रकारे घेतल्यास, अयोग्य प्रकारे घेतल्यास काय होईल ते आपण पाहिलं. उलटी बाजू बघू. योग्य प्रकारे घेतल्यास काय होईल? आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद.
तोटा पडणार नाही, तोटा पडणार नाही. गेले दिवस चिंतामणीसाठी आपण प्रार्थना करीत होतो. दरवर्षी बिचारा ते विंचवाचं बिराड घेऊन आज या बिल्डिंगमध्ये, उद्या त्या बिल्डिंगमध्ये, परवा त्या बिल्डिंगमध्ये, त्याचं विंचवाचं बिराड इकडून तिकडे ते सगळं सामान हलवा हलवा हलवा, मुलं घेऊन इकडे तिकडे, हाल हाल झाले त्याचे. काय केलं आपण? अरे बापा, कुठपर्यंत तुझा दास सरळ मनानं आजपर्यंत आहे रे, दोष आढळला नाही कुठे, वाकडं बोलणं नाही, किंदा नाही, कुरकुर नाही, काही नाही. गरीब आहे बिचारा, प्रभू सहाय्य कर, सहाय्य कर. प्रभूनं प्रार्थना ऐकली आणि आज त्याला एक फ्लॅट देत आहे प्रभू. झालं रजिस्ट्रेशन झालं ना रे बाळा? नेक्स्ट वीकमध्ये रजिस्ट्रेशन आहे. आता एका जागी स्थिर उभा राहील. धन्यवाद देईल प्रभूला, तू मला दिलं आहेस, मिळवून दिलं आहे. आमेन, हालेलुया. प्रभू देत नाही का? पण घेणारा पाहिजे ना रे बाबा. नीनतेनं, नम्रतेनं, वचन पाळून प्रभूकडे मागितलं तर काय मिळत नाही, काय मिळत नाही. कितीतरी गोष्टी आहेत आपल्याकडे, प्रभू सर्व काही देतो, पण देवाचं देवाला भरून देणार आहे बाबानो. नका न बंड करू. दुसरं कोण देव काय मागतो आपल्याकडे आणि मी काय मागतोय तुमच्याकडे? रे बाबा, न बंड करू नका ना हो. अपराध पदरी घ्या, स्वीकार करा, सोडून द्या, चला पुढे, थांबू नका, थांबू नका. काय मागतोय कोण? 3 पाळक आपल्याकडे, काय मागतायत तुमच्याकडे? काय मागतायत? बिर्याणी मागतायत का? काय मागतायत? आज्ञा पाळा, चला पुढे, प्रेम करा, फळं द्या, चला पुढे, प्रेम करा, देवाच्या मार्गात चाला, चाला पुढे, चला, बंडखोर करू नका. कोण ऐकेल? आता बघा, हे रक्त इतकं महत्त्वाचं आहे. अनेकदा माझी साक्ष मी सांगितलेली आहे, परंतु नवीन लोकांना माहीत नसेल. मी पूर्णपणे बोबडा माणूस होतो. अजूनही कधी कधी मला तो प्रभू आठवण देतो. पूर्ण बोबडा, जन्मल्यापासूनच मी पूर्णपणे बोबडा होतो. मला बोलता येत नसे. माझ्या पत्नीला विचारा वाटल्यास, आमचं लग्न झालं तरी मी तत्तफप्पच करीत असे. मी तिच्यावर प्रेम तत्तफप्प भाषेतच केलं. पण ज्या दिवशी पहिल्यांदा माझ्या तोंडाला प्रभूचं रक्त लागलं, जे आज तुम्हाला आज परत तुम्ही घेणारा, त्याची किंमत मी जाणतो, म्हणून मी तडफडून तळमळून तुम्हाला सांगतो बापा, हे फार महत्त्वाचं आहे. त्या दिवशी माझी जीभ पूर्णपणे मोकळी झाली आणि आता मी दिवसभर बोललो तरी थकत नाही. हालेलुया. माझी सतत बडबड चालू असते. शनिवारी या मुली येतात, माझ्या प्रिय मुली आहेत. अगदी आमचं प्रेम जडलं आहे, फार प्रेम झालं आहे आमचं. निकिता बरोबर ना बाळा? सकाळपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मी त्यांना घेऊन बसतो. मी थकत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही, काही नाही, बडबडतच असतो. पण एवढं बोलायला मला शक्ती कोण देतं? निकिता, ये ना बाई, तुझी साक्ष सांग. आपली नवीन बहीण ओळखा, प्रेम करा तिच्यावरती, तिला हे घर वाटू द्या. आमेन, हालेलुया. माझं नाव निकिता, मी नंदाखालहून. आम्ही जेव्हा होतो घरी तेव्हा मी एकत्र बसायचो आणि एकमेकांशी असं सहभागिता करायचो आणि प्रार्थना करायचो, पण त्याच्यातून निष्पन्न काय होत नव्हतं. आम्ही देवाकडे प्रार्थना करू लागलो की देवा, आम्हाला तू एक मेंढपाळ दे, जो आम्हाला मार्ग दाखवील, त्या मार्गावरती आम्ही चालू. आणि देवाने खरंच आमची प्रार्थना ऐकली आणि पप्पांना आमच्या आयुष्यात पाठवलं. दुःखात होतो, संकटात होतो, पण जेव्हा इथे आलो तेव्हा पप्पांनी प्रेम दिलं, देवाचा मार्ग दाखवला आणि त्यातून आता आम्ही बाहेर उतरतो आहोत. माझ्या जोडीला लिली लोपिस होत्या, त्या साक्ष देणार होत्या, पण काही अडचणी आल्या म्हणून त्या येऊ शकल्या नाहीत. पण त्या नक्की पप्पा नेक्स्ट टाईमला साक्ष देतील. हालेलुया. आमेन, हालेलुया.
यांच्याबरोबर जी येते लीलाताई वयस्कर आहेत, अनेक मंडळे फिरल्या, हो, अनेक ठिकाणी गेल्या, बोरिवली, इकडे तिकडे तिकडे तिकडे, आणि मग इथे आल्या. मग सर्व त्यांना समजावून सांगितलं मी, त्यांची दुःख, प्रश्न, हे ते. काल त्यांनी बाप्तिस्मा घेतला. त्या म्हणाल्या मला असं ज्ञान कुठेच मिळालं नाही. आज साक्ष देणार होत्या, पण काही अडचण आली आहे त्यांना. ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल. त्यांच्याकडे होतं, प्रभूनं त्यांना दिलं, योग्य मार्ग दाखवला. चल, तळमळ होती, उत्कंठा होती. प्रेम द्या, आपण प्रेमच देतो. आपल्याला काही लाथा मिळाल्या तरी चालतील, पण आपण प्रेम द्यायचं आहे. आमेन, हालेलुया. काय रे रोडाल, बरोबर की नाही? हालेलुया. प्रभूला खेळे मिळाले ना, हार मिळाले का? मग ओल्याला जर एवढं केलं आहे तर सुक्याला किती? हां, बरोबर आहे, होऊ द्या. धन्यवाद प्रभूला. पण आपलं फळ इथे नाही, आपलं फळ तिथे आहे, आपलं फळ तिथे आहे, आणि त्याचं रक्त साक्षी आहे. पहा, प्रभूनं मला सांगितलं की तुझ्यामध्ये असे लोक आहेत की ते अंतःकरणानं व्यभिचार करीत आहेत. अंतःकरणानं, मनानं व्यभिचार करीत आहेत. बरेच लोक आहेत. दाखवलं मला प्रभूनं. मत्तयाच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 27वं वचन. आज इथेही पश्चाताप करायचा आहे. पन्ना नंबर 8, मत्ती की किताब, उसका 5वां अध्याय वचन 27. तुम सुन चुके हो कि कहाँ गया था व्यभिचार न करना. हां, मत्तय 5:27 तेच आहे, काहीतरी चुकलं आहे. हां, पुढचा वाचा. वचन 28. परंतु मैं तुमसे यह कहता हूँ कि जो कोई किसी स्त्री पर कुदृष्टि डाले वो अपने मन में उससे व्यभिचार कर चुका. आमेन, हालेलुया. काय म्हटलं प्रभूनं? वाचा ब्रदर, मराठीमध्ये वाचा. जो मन से कोई स्त्री पर गलत नज़र से देखे या गलत विचार करें, उसने उससे व्यभिचार का पाप किया ही है. आता हे भयंकर आहे. देहाच्या पापापेक्षा हे भयंकर आहे. कारण प्रभू कुठे राहतो? म्हणजे प्रभूला आपण व्यभिचाराला नेतो, चल माझ्याबरोबर. कारण तो आणि आम्ही एक होतो. आम्ही प्रभूला कुठे नेलं? व्यभिचार करायला, मनाने व्यभिचार करायला. आमच्याबरोबर त्यालाही घेऊन गेलो. वाचा बघू. 27 वचन. तू व्यभिचार करू नको असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणाने तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. म्हणजे तेवढं दोघांना सेम पाप आहे, शरीरानं आणि मनानं. मनाचं पाप अधिक मोठं, कारण प्रभू कुठे राहतो? हृदयात राहतो. मग जेव्हा आम्ही मनानं एखाद्या स्त्रीबरोबर किंवा एखाद्या पुरुषाबरोबर पाप करतो, तेव्हा आम्ही प्रभूला पण ते करायला प्रवृत्त करतो, कारण तो तिथे असतो. लक्षात घ्या, हे सोपं नाही आहे. म्हणून अनेक जण आपल्या खाटेवर, पलंगावर असताना विचारानं परस्त्रीबरोबर कुकर्म करतात. ही कीड आहे मोठी, आणि ती सगळ्यांनाच लागलेली आहे. परंतु ज्यांच्या हृदयात प्रभू राहतो तो या किडीला ठेचतो, तो या किडीला ठेचतो. काही मला लाज वाटते सांगायला, आता लेडीज आहे तिथे मी काही गोष्टी सांगू नयेत तुम्हाला.
मी बंद करतो तिथे हा विषय. पण ज्यानं आपल्या मनामध्ये परस्त्रीबरोबर किंवा परपुरुषाबरोबर कुकर्म कल्पिलं आहे, कल्पनेतला व्यभिचार असतो. एखादी नटी आवडली, एखादा नट आवडला की मग समजून घ्या पुढचं, मला नाही बोलवत. सगळे हुशार आहात, सगळे समजता. कल्पनेनं केलेला व्यभिचार हे भयंकर पाप आहे. असं करून जर आज आम्ही प्रभूचं भोजन घेऊ तर काय होईल? प्रभूचं रक्त साक्ष आहे, सुटका नाही, सुटका नाही. आमेन. यापुढे मी जगतो असं नाही, प्रभू माझ्यामध्ये जगतो, तर प्रभू हे करू शकेल का? मग हे कोण करतोय? तुम्ही प्रभूला करायला भाग पाडताय का? हॅलो, किती पाहतो मी इथे, मी नाव नाही घेऊ शकत. मला 6-7 जण दाखवतोय प्रभू की हे करत आहेत. पहा, यहूदा 1:8. यहूदा 1:8. यहूदा की पत्री उसका नंबर 1482. 8वां वचन. यहूदाचं पत्र आज तो ये छोटे छोटे बच्चे भी ये कर रहे हैं. 8वं वचन. त्याप्रमाणे हे स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवितात हां. आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदाही करतात. हो, ही मंडळीतली कीड थोरांची निंदा करतात. स्वप्न पाहणारे, कोणतं स्वप्न? विषय स्वप्न. विषय स्वप्न आहे का? विषय स्वप्न हा शब्द देहाला विटाळवितात. नाही, पूर्ण वाचा ना. त्याप्रमाणे हे स्वप्न पाहणारे फक्त स्वप्न आहे का विषय स्वप्न आहे? फक्त स्वप्न आहे. फक्त स्वप्न आहे. स्वप्न पाहणारे. आता कोण स्वप्न पाहत नाही? असा कोणी मनुष्य आहे की जो स्वप्न पाहत नाही? स्वप्न पडणं आणि पाहणं याच्यात फरक आहे. स्वप्न पडणं हे आपल्या हातात नाही, पण कल्पनेनं एखाद्या विषयाचं, एखादा विषय म्हणजे परस्त्रीच्या स्वप्न पाहणं की मी तिच्याशी जडलोय किंवा जडली आहे त्याच्याशी, ही कल्पना करणं ह्याला स्वप्न पाहणं म्हणतात. हे देहाला विटाळतात. त्यांचा देह विटाळतो. कोणाचा देह विटाळतो? त्यांचा का प्रभूचा? कारण प्रभू त्यांच्यामध्ये आहे. बरोबर आहे. काय केलं आम्ही? कोणाचा देह विटाळला? सोपं आहे का? कल्पना करा. एवढी फोड करून कोण सांगणार नाही कुठलाच ह्याच्यामध्ये तुम्हाला. हालेलुया. पहा, स्वप्न पडणं हे आपल्या हातात नसतं, पण स्वप्न कल्पनेनं स्वप्न पाहणं हे मात्र आपल्या हाती आहे. आपल्या कल्पना कशा असाव्या? पवित्र की अपवित्र? आपल्या कल्पना कशा असाव्या? पवित्र. म्हणून त्याला म्हटलं विचारशुद्धी. ज्याची विचारशुद्धी झाली त्याचे आचारही शुद्ध झाले. पहिले विचारानं मनुष्य देहाला विटाळवितो आणि मग तो त्या आचाराच्या मागे लागतो. ज्याचे विचारच शुद्ध आहे त्याचे आचार ऑटोमॅटिकली शुद्ध होतात.
रात्रंदिवस तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते करण्यासाठी सैतान तुम्हाला प्रवृत्त करतो. रात्रंदिवस जर प्रभू येशूचे विचार तुमच्या मनामध्ये येतात तर प्रभू येशू तुम्हाला ते करण्यासाठी प्रवृत्त करतो. आयदर दिस ऑर दॅट. काही विचार डावीकडचे आहेत, काही विचार उजवीकडचे आहेत. डावीकडच्यांना तो काय म्हणेल, उजवीकडच्यांना काय म्हणेल. आता आपले विचार उजवीकडचे आहेत का डावीकडचे आहेत? हालेलुया. हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. अशा विटाळलेल्या देहाचे आपल्यामध्ये आहेत असं प्रभू दाखवित आहे. स्वतःला विचारा, अयोग्य प्रकारे घेऊ नका. काही आजारी आहेत, काही मेले आहेत, अयोग्य प्रकारे घेऊ नका प्रियानो. इयोब देवाचा माणूस काय म्हणाला? मागच्या वेळेला मला वाटतं मी घेतलंय ना. इयोब देवाचा माणूस काय म्हणाला? इयोब जो प्रभु का व्यक्ति था, प्रभु का लाडला था, वो क्या कहता है? इयोब 31वां अध्याय 1 से 12 तक जरा लंबा पढ़ेंगे हम, बहुत ज़रूरी है विचार शुद्धि के लिए. हमारे दोष हमें दिखाता है, हमारी गलतियां कहाँ हैं दिखाता है. इयोब 31वां अध्याय. मिळालं का चिंतामणी? सॉरी 21वां अध्याय 21 आहे का बघा. 21 ना. 21 ना. मी डोळ्यांशी करार केला, ते 21 परिस्थितीकडे कशाला कसा पाहू. नाही ते 8 नाही मिळत. नाही 21 मध्ये नाही, ते 31 मध्ये आहे मला वाटतं. हां, मी माझ्या बघा डोळ्यांशी करार केलाय तर तरुणीकडे कसा ते पाहू? ना, ते 31 मध्ये. 31 ना. मग बरोबर आहे ना, 31वां अध्याय ना. मग अडलंय कुठे? 21 नाही 31. हा 21 ऐकलं. 31 1 ते 12. 31 1 ते 12. हां. मी आपल्या डोळ्यांशी करार केला तर मी कुमारीकडे कसा पाहू. हां, मी आपल्या डोळ्यांशी करार केला. बाप्तिस्मा काय आहे? करार. करेक्ट. बाप्तिस्मा का है? बाप्तिस्मा क्या है? प्रभु से करार करना है. अब ये करार पूरे शरीर से, उसमें आँख भी आ गई. निकेता नीट लक्षात घे. मी डोळ्यांशी करार केला. कोण म्हणतो? इयोब म्हणतो. मग मी कुमारीकडे कसा पाहू? अरे बाबा, त्याला कोणीतरी काढून द्या रे बाबा. इयोब मिळालंय का? मग वाच ना. रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे दादा. पन्ना नंबर 638 अय्यूब उसका 31वां अध्याय वचन 1 से 12 तक. मैंने अपनी आँखों से 7 वाचा बांधी है, फिर मैं किसी कुंवारी पर कैसे आँख लगाऊं. हाँ, जब मैंने वाचा बांधी है प्रभु से, जब बपतिस्मा लिया तब मैंने वाचा बांधी, करार किया. क्या किया? कि मैं कुमारी के पास, परस्त्री के पास कैसे देखूं, मेरे मन में वो बुरी कल्पनाएं मैं कैसे लाऊं. क्योंकि परमेश्वर स्वर्ग से कौन सा भाग और सर्वशक्तिमान ऊपर से कौन सी संपत्ति बांटता है. क्या वह कुटिल मनुष्य के लिए विपरीत और अनर्थ काम करने वालों के लिए सत्यानाश का कारण नहीं है. क्या जवानों जरा सुनो, पढ़ो. तुम्हारा प्रतिफल क्या है जरा पढ़ो. जब मैंने परमेश्वर से वाचा बांधी
तब मेरे आँखों से मैंने वाचा बांधी, तो मैं कुंवारी के तरफ या स्त्री के तरफ, वो चाहे भली मेरी पहचान की हो, मेरे रिश्ते में हो, मैं कैसे देखूं गलत नज़र से? हाँ, कैसे देखूं? पढ़ो आगे। वचन 4, क्या वह मेरी गति नहीं देखता और क्या वह मेरे पग पग को नहीं गिनता? यदि मैं व्यर्थ चाल चलता हूँ या कपट करने के लिए मेरे पैर दौड़े हो, तो मैं धर्म के तराजू में तौला जाऊं, ताकि परमेश्वर मेरी खड़ाई को जान ले। यदि मेरे पग मार्ग से बहक गए हो और मेरा मन मेरी आँखों की देखी चाल चला हो, या मेरे हाथों कुछ कलंक लगा हो, तो मैं बीज बोऊं परंतु दूसरा खाए, वरना मेरे खेत की उपज उखाड़ डाली जाए। यदि मेरा हृदय किसी स्त्री पर मोहित हो गया हो, यदि मेरा हृदय किसी स्त्री पर मोहित हो गया हो या पुरुष पर मोहित हो गया हो, तो और मैं अपने पड़ोसी के द्वार पर घात में बैठा हूँ, तो मेरी स्त्री दूसरे के लिए पीसे और पराये पुरुष को भ्रष्ट करे, क्योंकि वह महापाप होता भयंकर और न्यायियों से दंड पाने की योग्य अधर्म का काम होता। वाचा 12 पर्यंत वाचा। क्योंकि वही ऐसी आग है जो जलाकर भस्म कर देती है और वह मेरी सारी उपज को जड़ से नष्ट कर देती है। आमेन, हालेलुया। वाचा ब्रदर, नीट लक्ष द्या। मी आपल्या डोळ्यांनी करार केला, तर मी मग आपल्या डोळ्यांशी करार केला, तर मग मी कुमारीकडे कसा पाहू? मग मी कुमारीकडे, स्त्रीकडे, परस्त्रीकडे कसा पाहू? कारण वरून देवाकडचा वाटा व उंचावरून सर्वसमर्थाकडचा विभाग आहे काय? काय आहे? विभाग काय आहे? अन्यायीला नाश व दुष्कर्म करणाऱ्यांना भयंकर दशा प्राप्त होत नाही काय? अन्यायीला नाश आणि दुष्कर्म करणाऱ्यांना भयंकर दशा प्राप्त होत नाही काय? तो माझे मार्ग पाहत नाही काय? आणि माझी सर्व पावले तो गणित नाही काय? हालेलुया। मी जर खोटेपणाने वर्तलो असेन, मी खोटेपणानं वागलो असेल, आणि कपट करायला जर माझ्या पायाने त्वरा केली असेल, कपट करायला माझ्या पायानं त्वरा केली असेल, तर देवाने माझे पूर्णपण जाणावे म्हणून मला न्यायाच्या तागडीने तोलावे। जर माझे पाऊल मार्गातून भलतीकडे वळले असेल आणि माझे हृदय माझ्या डोळ्यांमागे गेले असेल, आणि जर माझ्या हातास काही कलंक लागला असेल, माझे हृदय माझ्या डोळ्यामागे गेले असेल। कित्येकांचं गेलं बाबांनो हृदय डोळ्याच्या मागे, परपुरुषाच्या मागे, परस्त्रीच्या मागे, कोणाकोणाचं गेलं बाप्तिस्मा झाल्यानंतर? तर काय होईल? वाचा पुढे। 8 वचन, तर मी पेरावे व दुसऱ्याने खावे, मी पेरावे आणि दुसऱ्याने खावे, आणि माझ्या शेतातले पीक उपटून टाकले जावे। येशुआ। जर माझे हृदय मोहित होऊन कोणा स्त्रीकडे लागले असले आणि मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराशी टपलो असलो, तर माझी बायको दुसऱ्याकडे दळणदळो आणि इतर पुरुष तिच्यावर ओणवत। किती भयानक शाप, किती भयानक शाप! जर मी असं केलं असेल तर किती भयानक शाप! कारण हा मोठाच अपराध आहे। हा मोठा म्हणजे नजरेनं केलेलं, हृदयानं केलेलं पाप हा किती मोठा अपराध आहे, पहा बरं। होय, न्यायाधीशांनी दंड करावा असा हा अन्याय आहे। हो, कारण हा नाश होईपर्यंत खाऊन टाकणारा अग्नी हा आहे। नाश होईपर्यंत खाऊन टाकणारा अग्नी अग्नी आहे, आहे, नाश। आणि याने माझी सर्व संपत्ती हा। समूळ उपटून टाकली असती। याने माझी सर्व संपत्ती समूळ उपटून टाकली असती, मला भीक मागायची पाळी आली असती। आपल्या मंडळीमध्ये वचन नाही काय? आपण पाळतो काय? विचारा स्वतःला। दुर्दशा का प्राप्त होते आपल्याला? व्यभिचाराच्या योगानं मनुष्य भाकरीच्या तुकड्याला महाग होतो, हे लिहिलं नाही काय? मग तरी देखील वचनं विसरून आपलं हृदय त्या परस्त्रीच्या मागे का बरं जातं? परपुरुषाच्या मागे का बरं जातं?
कारण देवाचं भय नाही, करार मोडला आहे. हॅलो, पहा, असंच आहे. नाश. म्हणून म्हणतो की अयोग्य प्रकार जो कोणी ते खाईल तो त्याचे रक्त आणि शरीर मौत याविषयी दोषी होईल. म्हणून मनुष्यानं आपली परीक्षा करावी. सांगण्याचा उद्देश काय आहे की मनुष्यानं आपली परीक्षा करावी. आज परीक्षा करा प्रियानो, आज परीक्षा करा, आज परीक्षा करा प्रियानो. बस. इब्री 10वा अध्याय 26 ते 31. इब्री 10 इब्री 10 26 ते 31. पान नंबर 1456. सव्वीस वचन. कारण आपण खरेपणाचे पूर्ण ज्ञान पावल्यावर जाणून बुजून पाप केले तर पापाबद्दल यापुढे आणखी यज्ञ व्हायचा राहिला नाही. जाणून बुजून पाप केलं, वचन माहीत असताना देखील आपण दुर्लक्ष करून दुसरीकडे आपलं मन लावलं, अपवित्र केलं मन, तर यापुढे पापासाठी दुसरा यज्ञ व्हायचा राहिला नाही. तर न्याय होण्याची भयंकर मार्ग प्रतीक्षा आणि विरोध्यांस खाऊन टाकणाऱ्या अग्नीचा आवेश ही राहिली आहेत. काय स्वीकारायचं आज आपण? संधी आहे, उद्या माहीत नाही. विमान पडलं, मोठ्या आशेनं बसले होते विमानामध्ये इंग्लंडला जाऊ. कुठे जायला चालले होते? इंग्लंडला. कुठे पोचले? अहमदाबाद, गुजरात. आपण सुटू? आपण सुटू? हॅलो, मरण वाट पाहत आहे, भयंकर मरण वाट पाहत आहे. पण आज जर आपण प्रभूला म्हणतो, बापा मला क्षमा कर, मी हे केलं आहे, निश्चित सुटू, कारण तो क्षमा करणारा परमेश्वर आहे. आमेन. त्याला आपला कोणाचा नाश व्हावा त्याची इच्छा नाही आहे. नो, दयाळू आहे. पण त्याच्या मिठीमध्ये जाऊया ना, बालकासारखं होऊन, बापा मला नाही रे आधार, मी चुकलोच आहे, मी चुकलो आहे बापा, तू मला टाकशील तर मी कुठे जाऊ, तू मला टाकशील तर मी कुठे जाऊ, मला कोण आहे या जगात, मला कोण आहे, तुझ्याशिवाय मला कोण आहे, मैं कहाँ जाऊँ? यदि हे मेरे पिता, मेरे प्यारे प्रभु, मेरे पिता, यदि आप मुझे ठुकराओगे तो मैं कहाँ जाऊँ? तेरे सिवा मुझे कौन है? मैं तो अपराधी हूँ, मैं कबूल करता हूँ, मानता हूँ मैं अपराधी हूँ, लेकिन आज मैं क्षमा याचना करता हूँ, प्रभु जी मुझे बचा लो, तुम्हें छोड़कर मैं कहाँ जाऊँ? कौन है मेरे लिए? नरक के सिवा मुझे कोई सहारा नहीं है. करू शकाल आज प्रार्थना? ज्यांचं हृदय सांगते की मी चुकलो आहे, मी पापी आहे. करायला सांगू शकाल? नाही सांगितलं तर काय होईल? आणि सांगितलं तर काय होईल? पश्चाताप करून क्षमा मागितले तर काय होईल? आणि पश्चाताप न करता तसंच राहिलं तर काय होईल? मी सांगायची गरजच नाही, तुम्हाला माहीत आहे. त्याचं शरीर आणि रक्त याविषयी दोषी होईल. आणि हे रक्त माणसाचं रक्त नाही. कोणीही आपल्या ह्या लहानच्या कळपातलं कोणीही मरावं अशी माझी इच्छा नाही. नो. तुमच्यासाठी काय करू ते सांगा, मी माझा प्राण द्यायला पण तयार आहे आता या क्षणी देखील, जर भलं होत असेल तुमचं तर. येस, आय एम रेडी. येस. तारण साधून घ्या. पहा पुढे 28 वचन. कोणी मोशेच्या नियमशास्त्राचा अव्हेर केला तर त्याच्यावर दया न होता तो 2 किंवा 3 साक्षीदारांवरून मरण पावतो.
तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले आणि कराराच्या ज्या रक्ताद्वारे तो स्वतः पवित्र केला गेला होता हं, ते सामान्य लेखले हं, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, हं. तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल हो. म्हणून तुम्हाला वाटते. कठीण दंड, कठीण दंड सहन करता येणार नाही. सहन न करता येणारा दंड तो कठीण दंड. काय पाहिजे, क्षमा की दंड? ठरवा. रोम 1:28-32. ही सगळी वचनं आज आपण घेतो आहोत ती आपल्या तारणासाठी आहे. आपण येऊ आता विधीकडे. त्याच्या आधी हे लक्षात घ्या की दुर्लक्षानं आपला नाश होऊ नये म्हणून हे सांगणं भाग आहे. अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होऊ नये म्हणून हे सांगणं भाग आहे. पन्ना नंबर 209 रोमियो की किताब उसका पहला अध्याय वचन 28 से 32 तक। जब उन्होंने परमेश्वर को पहचाना न चाहा तो परमेश्वर ने भी उन्हें उसके निकम्मे मन पर छोड़ दिया। काय म्हटलं? जसं त्याने परमेश्वराला ओळखणं नापसंत केलं तसं देवानं त्यानं नापसंत केलेल्या मनाच्या स्वाधीन करून दिलं. आपलं मन पसंत केलेलं आहे देवानं की नापसंत केलेलं आहे? विचारा स्वतःला. आगे पढ़ो. इसलिए कि वे सब प्रकार के अधर्म और दुष्टता और लोभ और बैर भाव से भर गए और डाह और हत्या और झगड़े और छल और ईर्ष्या से भरपूर हो गए और चुगलखोर, बदनाम करने वाले, परमेश्वर से घृणा करने वाले, दूसरों को अनादर करने वाले, अभिमानी, डिंगमार, बुरी बुरी बातों के बनाने वाले, माता पिता की आज्ञा न मानने वाले, आगे पढ़ो. निर्बुद्धि, विश्वासघाती, मया रहित और निर्दय हो गए. वे तो परमेश्वर की यह विधि जानते हैं कि ऐसा काम करने वाले मृत्यु के दंड के योग्य है, तो भी न केवल आप ही ऐसे काम करते हैं वरन करने वाले से प्रसन्न भी होते हैं. बस आगे पढ़ो. ये है जो प्रभु को पसंद नहीं है वैसा मन. वाचा मराठीमध्ये. रोम 1:28-32. 28 वचन. कारण देवाला ध्यानात धरणे हे जसे त्यांनी पसंत केले नाही तसे देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास नापसंत केलेल्या मनाच्या स्वाधीन करून दिले. पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या. देवाला ध्यानात धरणं हे त्यांनी पसंत केलं नाही. निकिता, कालचंच आपलं वचन ना, देवाला ध्यानात धरणं त्यांनी पसंत केलं नाही. म्हणून काय झालं? कोणाचं नुकसान झालं? आम्ही देवाला ध्यानात धरीत नाही तर नुकसान कोणाचं होतं? देवाचं का आमचं? आमचं. काय होतं? वाचा पुढे. नुकसान बघा किती मोठं आहे. तसे देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास, अनुचित कर्मे, अनुचित जी उचित कर्म नाही आहेत ती अनुचित, नापसंत केलेल्या मनाच्या स्वाधीन करून दिले. देवानं त्यांचं मन कसं केलं? नापसंत केलंय. त्यांचं मन देवाला आवडत नाही म्हणजे हृदय देवाला आवडत नाही. नापसंत केलेलं मनाच्या स्वाधीन करून दिलं म्हणजे सैतानाच्या मन. नापसंत केलेलं मन म्हणजे सैतानाचं मन. त्याच्या स्वाधीन करून दिलं. त्याची लक्षणं बघा. त्यामुळे ते सर्व अन्याय, दुष्टाई, लोभ व वाईटपणा यांनी भरलेले असतात. हेवा, खून, कलह, कपट, दुर्भाव यांनी भरून गेलेले आहेत. आम्ही आमच्या मुलांपुढे कुठला आदर्श ठेवला? आमची मुलं जर वाईट वागतात तर आम्ही आमच्या मुलांपुढे कोणता आदर्श ठेवला? हा ठेवला असेल तर मग असंच होईल.
ते कुजबूज करणारे, ते कुजबूज करणारे, चहाड, चहाड, देवद्वेषी, देवदेवीशी, उद्धट, उद्धट, गर्विष्ठ, गर्विष्ठ, बडाईखोर, बडाईखोर, कुकर्म कल्पिणारे, कुकर्म कल्पिणारे. कल्पनेत त्यांच्या कुकर्म असतं. आईबापांच्या आज्ञा अमान्य करणारे, आईबापांच्या आज्ञा अमान्य करणारे. मला काय करायचं ते करीन, मी पण कमावते, फ्लॅट घेऊन राहीन, पण मी तुमच्या आज्ञा पाळणार नाही. निर्बुद्ध, निर्बुद्ध, करार मोडणारे, करार ममताहीन, मोडणारे, ममताहीन, निर्दय असे आहेत. निर्दय असे आहे. ही लक्षणं आहेत सगळी, ही लक्षणं आहेत सगळी. आता आपल्यामध्ये यातली किती आहेत? व्यभिचाराच्या कल्पना करतोय का मी काठीवर पडल्या पडल्या? शब्द वापरू का? जाणकारांसाठी पण तो सगळ्यांनाच माहिती आहे, मास्टरबेशन. बरं नाही ना वापरणार मी? शाबद व्हा, प्रभू दाखवतोय मला, भयानक आहे. आज घेणार ना प्रभू भोजन? हे केलंय का? मी पाहतो रे. परिणाम काय? नापसंत केलेलं मन. वाचा पुढे. 32 वचन, जे असल्या गोष्टी करतात ते मरणास पात्र आहेत. यस, ह्या गोष्टी करतात त्या कशाच आहेत का? मरणास. हा देवाचा निर्णय जाणत हा असताही देवाचा निर्णय. हे मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय, हा माणसाचा नाही. माणूस फक्त वाचून दाखवतो, हा निर्णय देवाचा. ते स्वतः त्या गोष्टी करतात. स्वतः त्या गोष्टी करतात. इतकेच केवळ नाही, हा, तर तसे करणाऱ्यांना आपली संमतीही देतात. संमती पण देतात. येस, गुड. आणि सहकारी कोण आहे आता? मोबाईल. पार्टनर, लाईफ पार्टनर कुकर्म करण्यासाठी. बोला काय करायचं? गृहभोजन घ्यायचं की घरी जायचं? मला फार भीती वाटते. नवरा असताही काही स्त्रिया, आपल्यातलं नाही, आपल्यामध्ये तसं कोणी नाही आहे, चक्र चालू असतात बाहेर. त्यांना वाटतं आम्ही काय करतो ते कोणाला कळत नाही. असं नाही आहे. प्रभूचं रक्त साक्षी असतं. हालेलुया. पुरुष चक्र फिरत असतात. हे मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय जाणत असताही त्या अशा गोष्टी करत असतात. वचनाचा परिणाम होत नाही. प्रभूला धन्यवाद देऊया. आपण यहूदा 1:8 परत येऊ. बघा, धोक्याची सूचना मी आज ज्या तुमच्या पुढे ठेवल्या आहेत त्या सगळ्या धोक्याच्या सूचना आहेत की तुम्ही नाश पाहू नये, मी नाश पाहू नये. म्हणून ही वचनं मलाही लागू आहेत, तुम्हालाच नाही काय. ही पहिली इथे छेदून जातात मला आणि मग तुमच्याकडे येतात. 1482 पान. यहूदाचं पत्र 8वं वचन, पहिला अध्याय 8वं वचन. पहिला अध्याय 8वं वचन. त्याप्रमाणे हे स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवितात. स्वप्न पाहणारे देहाला विटाळवितात. आपण स्वप्नाचा अर्थ लक्षात घेतला. पाहणारे, पडणारे नाही. स्वप्न पडणं आपल्या हातात नाही, पण पाहणं, कल्पनेनं स्वप्न पाहणं. अमुक मुलगी, अमुक मुलगा, कुकर्म,
अमुक तो लग्न झालं आहे, नवरा आहे, तरी पण विचार कुठे चालले आहेत? समाधानी नाही, असमाधान, इंद्रिय दमन नाही, अशा अनेक गोष्टी. आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात. प्रभुत्व तुच्छ लेखतात, व थोरांची निंदाही करतात. थोरांची निंदाही करतात. हालेलुया. आता मला सांगा, मंडळीमध्ये आपल्यापेक्षा थोर असं कोणी असतीलच ना, की नाही? मंडळीमध्ये आपल्यापेक्षा थोर वयानं, ज्ञानानं, कष्टानं असतीलच की नाही? स्वतःच्या मुलांपेक्षा अधिक त्याने आपणावर प्रेम केलं असेल. पित्याच्या मायेनं आपल्या खांद्यावरून हात फिरवला असेल. हो की नाही? आहेत ना, की नाही? आहेत. बघा, विचार करू. रात्र गुडघ्यावर जाऊन त्यांनी रातबदल्या आणि प्रार्थना केल्या असतील तुमच्यासाठी, जेव्हा तुम्ही आजारी होता, जेव्हा तुम्हाला जॉब नव्हता, जेव्हा तुम्ही रडत येत होता, दिवसभर बसत होतात माझ्याकडे, तेव्हा रातबदल्या आणि विनंत्या करणारा कोणीतरी असेलच की नाही? चिंतामणीला घर नाही आहे, कोणीतरी रातबदल्या आणि विनंती करतोच की नाही? हो की नाही? मी आजारी होतात, विनायकदादा आजारी होते, दिवसाला 3 वेळा फोन करणारा कोण होता? रिपोर्ट तासाला मुलीकडे रिपोर्ट मला रिपोर्ट पाठव कोण होता? त्यांना कोणी नाही आहे, मंडळीशिवाय कोणी नाही आहे. त्यांची काळजी कोण घेणार? जोईताई का धावत होती तिच्या घरी जेवण घेऊन? चांगलं आहे, ते चांगलंच आहे, हो ना? विनायक दादा कोणाच्या आधारानं उभे आहेत? मंडळीचा आधार गेला तर विनायक दादाकडे राहील काय? काय राहील? विनायक दादा या, सांगा काय राहील तुमच्यामध्ये, काय राहील? मंडळी जर साथ सोडली मंडळीनं तुमची, तर तुमच्यामध्ये काय राहील? आणि आपल्यामध्ये असा कोण आहे की ज्यानं मंडळीची ज्याने मंडळीने साथ सोडली, तर त्याच्याकडे काय राहील? यश साक्ष आहेत आपल्याकडे की मंडळी काय आहे आपली. मंडळी माझ्यासाठी सर्व काही. आणि मी खूप जवळून खरोखर अनुभव घेतला या दिवसांमध्ये. 2 वर्षापूर्वीसुद्धा मी कोणाला सांगितलं नाही, पण न सांगता माझ्यासाठी भरपूर जेवण येत होतं हॉस्पिटलमध्ये. कोळीवाड्यातील लोकांविषयी काय बोलू मी? तुम्ही माझ्या आजारात माझ्या नातेवाईकांना कधी बघितलं? माझे भाऊ किंवा माझे बहीण काय सगळे आहेत नातेवाईक, पण माझ्या दुःखाच्या वेळेला ते कोणीही नसतात. माझी मंडळी मात्र माझ्याबरोबर असते. म्हणून ज्यावेळेला रिपोर्ट वेगळे आले त्यावेळेला मला त्या रिपोर्टवर किंवा डॉक्टरवर विश्वास नव्हता. माझा विश्वास होता माझ्या मंडळीवर, माझ्या प्रभूवर. त्यामुळे मी ढळलो नाही त्याही स्थितीमध्ये की मला पाठबळ आहे. इतके चांगले देवाचे सेवक खरोखर तासाला फोन करत होते. मानसी याचं काय झालं, मानसी त्याचं काय झालं, तो रिपोर्ट काढलास का, काय आलंय, मला पाठवून दे, मला बघू दे, काय खाल्लं, उलटी झाली का. कितीतरी वेळा व्हिजिट दिली त्यांनी माझ्या घरी येऊन. हॉस्पिटलमध्ये आम्ही कोळीवाड्यातले आणि आम्ही आजारी असताना सुद्धा 5 ते 7:30 मला वाटतं 7:45 आम्ही चर्चा करत होतो
इतकं जवळचे कोणीच नाही आहेत, कोणीच नाही. म्हणून मी जर अभिमान बाळगेन तर मी खरंच मी देवाच्या सेवकांचा अभिमान बाळगेन. मला तुमच्याविषयी अभिमान आहे की प्रभूनं अशा ठिकाणात मला आणून ठेवलं आहे की खूप चांगले लोक आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा माझा प्रयत्न हाच असतो की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी प्रार्थना कराव्या, प्रभूला धन्यवाद द्यावेत, उपवास प्रार्थना कराव्या, मंडळीसाठी झटावं, सेवा करावी. जितकं वेळ प्रभूमध्ये एकत्र राहता येईल तेवढं राहावं. कारण मी तरी या मंडळीला माझं कुटुंब समजतो. या कुटुंबामध्ये मेन ही दोघं जण आहेत. सगळ्यांसमोर हे सांगण्याची संधी मिळाली, आज कबूल करण्याची संधी मिळाली. प्रभूला धन्यवाद. तेही प्रभुभोजनाच्या दिवशी. माहीत नाही हे माझ्यावर का आलं, पण मी म्हणेन की माझ्या शिक्षणासाठी आहे. कालच याच्यावर मी विचार करत होतो की का प्रभूने मला वेगवेगळी नावं ठेवली. योब का, योसेफ का, वेगवेगळी नावं माझ्यासमोर आली. दावीद का भटकत होता रानोमाळ इकडे तिकडे, राजा असून अभिषिक्त असून. त्यांच्या वर्तमानात ते जास्त स्थितीत होते आणि मग प्रभू म्हणतो बघ भविष्यात त्यांच्यासाठी मी काय केलं आहे. म्हणून आता मी सांगू शकतो लोकांना की आजारात असाल तुम्ही माझ्यापासून शिका प्रभूमध्ये कसं राहायचं. आणि या दोघांच्या एक प्रार्थना, पाळक आणि ताई, तुमच्या सर्वांच्या प्रार्थना, किती 10-12-15 दिवसामध्ये मी पूर्णपणे व्यवस्थित छान बरा आहे. सगळेजण आता तुम्हीच सांगायला लागल्यात छान दिसतंय, आता गुटगुटीत वाटतंय. गुरुवारपासून मी कामावर जायला लागलो आहे. स्वतः गाडी घेऊन जातो आहे, गाडी घेऊन येतो आहे. काल कारसुद्धा घेऊन आलो. खूप प्रभूने मला आशीर्वादित केला आहे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं खूप आभारी आहे. गेल्या रविवारी मी साक्ष दिलीच होती. प्रभूला धन्यवाद की अशा वेळेला परत एकदा देवानं मला उभं केलं. तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे, ऋणी आहे. थँक्यू. आमेन. हालेलुया. आमचा हात वेदना कुठे जाईल? हाताला तुमच्या जखम झाली तर वेदना कुठे जाईल? आपण अवयव एक जरी जखमी झाला तरी प्रत्येकाला वेदना लागेल. हे ऐक्य जर आपल्यामध्ये आहे तर सैतानाचं आपल्यावर काहीच चालणार नाही. आमेन. येस. मी मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं 1-4 महिन्यापूर्वी किती भयंकर आजारी होतो. हो, मला हलता येईना, उलता येईन. म्हटलं काय प्रभू धन्यवाद. माझ्याबरोबर माझी मुलं नव्हती. जोविता आणि त्यांचं कुटुंब, त्यांनी मला उचललं, गाडीत घातलं स्वतःच्या आणि मला एका मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. तिथे बरं होईना. मग सचिन आलं, सचिन डॉक्टरकडे घेऊन गेला. हे काय बरा झालो. म्हणजे कोळीवाड्यांचे उपकार माझ्यावरती एवढे आहेत, सचिनचे उपकार सर्वांचेच आहेत. त्याच्यामध्ये पण कोळीवाड्याच्या मासळीवरती मी पोचलो आहे इतकी वर्ष. हां, मी पेरलं एवढं पण कापणी एवढी करतो. आज ठामपणे निंदेच्या छळाच्या काळामध्ये जोविता ताई ते कुटुंब माझ्या बाजूला ठामपणे उभं आहे. हे हवं आहे आपल्याला एकमेकांसाठी.
तुमचं एकमेकांवरचं प्रेम पाहून लोक काय म्हणतील, हे माझे शिष्य आहेत. कोणाचे? ख्रिस्ताचे शिष्य. हे आज टिकवा. ॲमेन. थांबवतो मी इथेच, खूप आहे आज, थांबूया, वेळ झालेला आहे. आणि आपण विधीकडे जाऊ. माझ्याकडे कोणीतरी प्रभू भोजनाचं ताट आणून द्या. आपण काढू पहिला